गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला स्टार्ट करूया बॅक वर्कआउट. आज एक नंबर वर्कआउट झालेला आहे. पूर्णपणे हेवीमध्ये आपण फुल रिपिटेशन घेतलेले आहेत. तुम्ही फॉर्म चेक करू शकता. आज सीडला पण आम्ही फुल वेटमध्ये रिपिटेशन मारायला लावलेले आहेत. त्यात देवादाचे पण आज बक्षीस फुल आहे. पहिलाच आपण वेरियंट घेतला पुलअप्स, तो पण वाय ग्रिप पुलअप्स. या वेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत आणि लगेच त्याच्यानंतर चालू करायचं आपल्याला चेस्ट सपोर्ट केबल लॅट पुल डाऊन. याच्यामध्ये जो तुमचा बेंच आहे तो 45 to 90 डिग्री सेट करून तुम्हाला चेस्ट टच करून तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. या सेटमध्ये तुमची जी पूर्णपणे बॉडी आहे ती स्टेबलाइज राहणार आहे आणि फक्त तुमची जो एल्बोचा पोर्शन आहे ते तुम्हाला खालच्या साईडला पुल करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या बॅकवरती प्रेशर येणार आहे. ओव्हरऑल बॉडीमध्ये कुठेच तुम्हाला प्रेशर येणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आपण बेंच सपोर्टेड सेट आज का बनवणार आहोत. वेट पण खूप हेवी आहे, प्लस बेंच सपोर्टेड घेतल्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये बाकी ठिकाणी फक्त इंजुरी व्हायची शक्यता 0 आहे. त्यामुळे या वेरियंटमध्ये टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत आणि जेवढा हेवी मारतील तेवढा हेवी मारत आहे. आज तर आम्ही ठरवलं आहे हे बॉडीमध्ये आत्माने आत्मा बाहेर काढायचं. जर मी हेवी वेट मारतो, मला एक्स्ट्रीमली हाय वेट मारायचं आहे, पण रिपिटेशन पण तेवढ्याच घ्यायचे आहेत. तुमच्या प्रत्येक सेटमध्ये रिपिटेशन एक लक्षात ठेवा, 11 प्लसच गेले पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी रिपिटेशन आल्याच नाही पाहिजेत, किती पण हेवी वेट घेतलात तरी पण. आणि एक लक्षात ठेवा, हा सेट बिगिनर्ससाठी नाही आहे, हा सेट ॲडव्हान्समध्ये आहे. त्यामुळे हा सेट बिगिनर्सनी मारू नये. ट्राय करायला करू शकता, पण एक लक्षात ठेवा, वेट जास्त असल्यामुळे तुम्हाला मारणं थोडं डिफिकल्ट पडेल. कोण सांगेल यांना? ये बंदा आने के बाद इतना टाइम पास करता है और सेट मारने के बाद रोता है. तुम्हाला लास्ट सेटमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही, आम्ही थोडा वरती येऊन मारतोय. रिझन हा आहे की आमचा थोडा एल्बो आत येत नव्हता. हा वरती आल्यामुळे आम्हाला एल्बो पण आत येता आला, प्लस थोडं स्ट्रेच पण लॅटवरती जास्त घ्यायचा होता. मग आम्ही थोडा वरती घेतला. तुम्ही खाली बसून पण मारू शकता आणि थोडं उभारून पण मारू शकता. दोन्ही पण सेम आहेत, सेट आहेत, काही वेगळं नाही आहे. तसे तुमचा सेम मसोती पडणार आहे. आज देवाला पण न बोलता न रडता त्यांनी वेट मारा घेतलेले आहेत. जर मी वेट मारताना आता बोलतो मला जाणार नाही, फुल डेडिकेशननी मारतोय. त्यात रोशन काल नव्हता, तर आज फुल डेडिकेटेडमध्ये आहे. तो पण बोलते मी काय ऐकत नाही बाई, मी घ्या वेट बिंदास. हो, तो सीटच्या थोड्याशा पालख्या उडल्या, पण चलतंय भाई, वो भी वेट मार रहा है. खाली त्याला एवढंच बोललोय की वेट मारतोयस तेवढं खा पण. आता नुसता वेट मारशील तर काय खाल्ला नाहीस तर अजून सुखाशील. त्यानंतर थर्ड वेरियंट आपण घेतला चेस्ट सपोर्टेड सीटेड केबल रोप. याच्यामध्ये जेवढा वेट तुम्हाला पॉसिबल आहे तेवढा वेट तुम्हाला घ्यायचा आहे, पण फर्स्ट सेटमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 20 रिपिटेशन गेले पाहिजेत. नंतर सेकंड रेसमध्ये तुमच्या ॲटलिस्ट 15 रेप केल्या पाहिजेत आणि त्याच्या पुढच्या सेटमध्ये ॲटलिस्ट तुमच्या 10 ते 12 रेप केल्या पाहिजेत. आणि लक्षात ठेवा, वेट आजचं म्हणजे ह्यात तुम्ही लाईक परफॉर्म करू शकता, पण आम्ही आज ट्राय करत होता किती हेवी वेटमध्ये आम्हाला किती रिपिटेशन जाऊ शकतात, ते आमच्यासाठी आम्ही
एक ॲडव्हान्स स्टेज म्हणून आम्ही मारलेलं आहे. पण जास्त आम्हाला एक रिस्क घेऊ नये म्हणून आम्ही जास्त वेट मारत आहे म्हणून आम्ही चेस्ट सपोर्टेड बॉडी वेटच मारलेला आहे. कारण जर सपोर्टेड आम्ही सेट मारला नाही तर इंजुरी व्हायची शक्यता जास्त आहे. कारण जेवढा वेट आम्ही आज मारतोय त्या हिशोबाने तुम्ही विदाउट सपोर्टेड मारणं शक्यच नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे. पहिला आम्ही 130 घेतला. 100% एकदम त्याच्यानंतर सेकंडमध्ये आम्ही टोटल घेतला फुल स्टॅक आणि लास्टमध्ये फुल स्टॅक लावून वरती 25 kg ची प्लेट टाकून परफॉर्म केलेलं आहे. त्याच्यात आज भंडारा आला. भंडारा बोलते अरे काय हेट मारता. कपिल आणि मी वाटच बघतो भंडारा कधी शूज बीज टाकून रेडी होते. आल्याला त्याला आम्हाला घ्यायचा होता. त्याच्या पालख्यात उडवलं. व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत मला जाम मजा येईल. अरे मग काय असा व्हिडिओ नाही आम्हाला थोडीशी एवढी छोटी होती. केबल वगैरे तुटली नाही तर नशीब. पण केबल्स खूप ओल्ड झाल्या होत्या मशीनीच्या. केबल तुटायची आणि मी जायचो पाठच्या पाठी. नशीब आता केबल तुटली नाही. आता सगळेजण केबल प्लस बघत होते तेव्हा केबल तुटली नाही तर नशीब. वेट पण आमचा ओव्हर होता आज त्यामुळे. पण रोशनदा देवादा या दोघांनी पण फुल डेडिकेशन वेट मारला. प्लस भाई स्पीडनी पण मारला आज. आज भंडाऱ्याची जी पालखी उडवले भंडाऱ्याला बोलो आज तुला सोडायचं नाही. आमच्याकडून बॅकचा वर्कआउट आहे तुझा बॅकचा वर्कआउट आहे. तुला आमचा जो हेवीएस्ट सेट असेल तो तुला परफॉर्म करत. तो ऐकत नव्हता. कपिल दाईन त्याला उचलून बसवला पण मारला सेट. त्यानंतर आपण फोर्थ व्हेरियंट घेतलेला आहे इन्क्लाइन स्पाइन केबल लॅट पुल डाऊन. याच्यामुळे तुम्हाला बॅक पाठी टच करून चेस्ट फक्त अप करायचे आणि एल्बो जेवढे समोर घेता येईल तेवढे खेचायचे. या अटॅचमेंटमध्ये तुम्हाला हा पंप करू शकता. प्लस तुम्ही स्ट्रेट बार पण लावू शकता. आम्हाला याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रेशर वाटत होता म्हणून आम्ही
ही अटॅचमेंट लावून सेट मारला, याच्यामध्ये पण तुम्हाला फुल हेवी वेट मारतो. या वेटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. यामध्ये पण आम्ही स्टार्टिंगला 130, 150 आणि नंतर वरती एक्स्ट्रा प्लेट टाकून वेट परफॉर्म केलेलं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर एवढा हेवी वेट जात असेल, तुम्ही हे वेरियंट बघून ठेवा. या वेटमध्ये तुम्ही लाईट वेटनी पण परफॉर्म करू शकता. फक्त इन्शुअर दॅट तुमची ओव्हरऑल बॉडी जी आहे ती स्टेबल राहिली पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं पण हालचाल झाली नाही पाहिजे. जर हालचाल होते तुमचा सेट पण चुकीचा होतोय, प्लस तुमच्या इंजुरी व्हायची शक्यता पण वाढते. त्यामुळे चला, अरे त्यात लाईटीला काय जीव आला काय म्हणजे लाईटवाल्यांना काय दादा, एक नंबर मस्त दिसतोय. सकाळ सकाळ लाईटी घालून काय उपडत असतात या वास्तव झालेली लाईट आली नशीब तर नशीब लवकर परत अंधारात वर्कआउट करा परत एकदा बॉडीचा. काय समजत नाही, आधीच आज ठरवलं वेट मारायचा, त्यात लाईट गेली. प्रसन्न बोलते या समोर आलं तर बोलते यांना फटकवून बोलते मी. आता गोरा कमी लाल जास्त दिसतोय. तर काय बोलणार. एक नंबर दादा, एक नंबर. तुझा बायसेप दाखवतोय, एक नंबर. गोपीनाथ नाही तू पण बस इकडं. मला बस. त्यानंतर लास्ट अँड 5वा वेरियंट आपण घेतला स्टँडिंग लॅट पुल डाऊन. या वेरियंटपर्यंत टोटल तुम्हाला 3 सेट मारचे आहेत, पण याच्यामध्ये आम्ही थोडा वेगळा सेट म्हटले की हेवी सेटवर तुम्ही आपण लाईटवरती आलेलो आहे. तुम्ही असं पण ट्राय करू शकता किंवा लाईटवरनं हेवीवर पण जाऊ शकता, तुमच्यावरती आहे. तर ते इन्शुअर दॅट तुमची पूर्ण बॉडी स्टेबल राहिली पाहिजे, त्यांची हालचाल अजिबात करायची नाही. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.